योगेश भालेकर आणि सूरज केणे अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. दोन्ही संघ असे आहेत की या दोन्ही संघातील प्रत्येकी एक खेळाडूनं आज या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकले आणि त्याचमुळे आता मात्र त्यांच्यामध्ये चांगली टक्कर पाहायला मिळेल. आदेश मते पहिले षटक घेऊन सज्ज होतोय. शेरदिल ट्रेडर्स भावाळे भिवंडी बेल्ट मधील हा संघ. आदेशचा पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. श्री गणेशा होईल धावसंख्येचा 1 या धावेनं. सूरज केणे काय विस्फोटकता पाहायला मिळाली होती मागच्या मॅच मध्ये. वेगवान अर्धशतक, 19 बॉल मध्ये 72 10 षटकार वाजवले होते. आणि इकडे मात्र पाहूया वळवलाय चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल जाईल सीमा पार 4. सुरुवात तर झाले चौकारांना. खेळाडू एकदा लागला ना मग याला थांबवणं कठीण होतं. मग अशी रोहितने बॅटिंग केली होती कानपोलीसाठी. आजकाल सर्रासपणे असे फटके खेळले जातात. थोडासा गुडघ्यावर बेंड व्हायचं, ऑफस्टंपच्या बाहेर निघून आणि त्यानंतर पाठीमागे खेळायचं. आदेशचा हा चेंडू कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल एकवटली जाईल. 6 धावा धावफलकावर. अच्छा, रात्रीमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये सुरू असणारी लढत प्रेक्षकांनी अगोदरच काढता पाय घेतलाय. धूम ठोकले सगळ्यांनी घरी. आयोजक फक्त जागे आहेत बिंदासपणे आणि बाकी या मैदानावरचे सगळे कामगार जागे आहेत. राऊंड स्टम्प्स हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकलला चेंडू मिडॉनकडे. सिंगल इन, 1 रन. अंपायर जागे आहेत, कॉमेंटेटर जागे आहेत, स्कोरर जागे आहेत. लाईव्ह वाले कॅमेरावाले झोपून जमणारच नाही. तिसऱ्या पंचांकडे एखादा डिसिजन आला तर कसं करायचं. सात धावा धावफलकावर, 7 ऑन बोर्ड. सूरज केणे 2 बॉलमध्ये 5. गोलंदाज आदेश मध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तोच फेवरेट स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु यावेळेस मात्र थोडंसं अपयश येत असताना लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. इकडे टायमिंग चुकलं होतं. जेव्हा तुम्ही ऑन ऑर्थोडॉक्स खेळता बऱ्याच वेळेला अशा चेंडूवर कधी कधी वेगानं चेंडू येत असतात. शेवटपर्यंत तुम्हाला चेंडूवर एकतर नजर ठेवावी लागते आणि त्याच्यामध्ये जर टायमिंग जुळलं तरच हा फटका किंवा हा स्ट्रोक्स बनतो, तरच धावा मिळू शकतात. अन्यथा बऱ्याच वेळेला असे अनऑर्थोडॉक्स खेळताना कधी कधी झेल उडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. भालेकर डावखुऱ्याचा फलंदाज. ओ यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट, नो लुक शॉट. बॉलला पाठवले सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. चेक करूया आपण चौकार आहे की षटकार. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पंचांचा इशारा 6 धाबांचा येतोय. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 14 नाव. 14 धावा धावफलकावर. आदेश मते पुन्हा एकदा. बॉल पाठीमागे चालल्या स्टॉप केला जाईल. शॉर्ट फाईन नेगला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर बिनबाद 14. दुसरं षटक घेऊन करण पाटील येतोय. चला स्पीडअप करत राहा. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वाचवा, कारण भावाळ्याला पण लांब जायचंय.
पहिलाच बॉल करणचा, निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. चांगली सुरुवात केली करणनं. एज लागले, बॉल पाठीमागे निघालाय. दैव बलवत्तर, विकेट किपरच्या डोक्याच्या वरून निघाला होता चेंडू. कोणी नव्हतं त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. एक्स्ट्रा कव्हरला झेल दिला इकडे योगेश बालेकरनं. पहिला धक्का लागेल टीम भावाळे बला. फर्स्ट विकेट डाऊन. 15 वर 1. स्ट्रोक चांगला होता खरं तर एक्स्ट्रा कव्हरला. पहा करण पाटीलचा हा चेंडू थोडासा ऑफस्टॉपच्या बाहेरचा. चांगला कव्हर ड्राईव्ह पेश केला होता, परंतु क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये तैनात होता आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. निखिल होता. 15 वर 1. सलामीची जोडी फोडली गेले करण पाटील कडून. कानपोलीस संघाला मिळालेली पहिली सफलता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होईल वेदांत गुळवी. स्टॉप केलाय, परंतु पाहूया दुसऱ्या धाब्याचा कॉल. थ्रो कुठे गेलाय. थंडी जरा जास्तच आहे. 2 धाबा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर 17 वर 17 ऑन बोर्ड. दोन्ही संघात कमाल खेळ राहिलाय. दोन्ही संघांचा चांगल्या चांगल्या संघांना मात्र पराभूत केले या स्पर्धेमध्ये कानपोली आणि भावाळे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मिडविकेटकडे चेंडू चाललाय. सिंगल येते. 1 रन. रोहित आहे त्या ठिकाणी. 18 धावा धाव फलकावर. आज या स्पर्धेमध्ये बरेचसे संघ मात्र पराभूत झाले. कामोठा पराभूत झाला. वाघिवलीवाडा पराभूत झाला. नुकताच मुरबी घरी गेलाय. सुरई काळुंद्रे. ओ वाडे शॉट. अप्रतिम फटका. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. सूरज केणे आजच्या रात्रीमध्ये 100 धाबा कंप्लीट करेल. वेल प्लेड सूरज. क्लास पाहायला मिळालाय सूरजचा आज. अप्रतिम दर्जाची बॅटिंग. तिसरा सामना खेळतो आणि 100 पेक्षा जास्त धाबा बनवल्यात. आणि या 103 धावा सूरज केणेच्या बॅटमधून कशा स्वरूपाने आल्या वॅगन व्हील दाखवला जातोय पाय चार्टच्या माध्यमातून. इकडे मात्र पाहूया
बाउंड्री षटकार, रेड कलरमध्ये चौकार आहेत, येलो कलरमध्ये षटकार आहेत. षटकार जास्त आहेत आणि चौफेर ऑन साईडला स्ट्रॉंग झोन. सुपर प्रक्षेपण पाहायला मिळतंय एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून. पहिलाच बॉल चेतनचा फुल टॉस दिलाय ऑन साइडला मिड विकेट, रोहितच्या वरतून धाडलाय सीमारेषा पार. षटकार. आमचे डीजे परू, डीजे रॉकी सगळे थंडीने गारटलेत. तीस धावा धावफलकावर 30 रन्स. बऱ्याचशा नाईट स्पर्धा केल्या असतील. एवढी कडाक्याची थंडी कधी कुठेच भेटली नव्हती. थंडी बघून स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. आणखीन एक त्याही पेक्षा दूर मारलाय. वाडे शॉट वेदांतच्या बॅटमधून येतोय. कडक दुसरा षटकार. लगातार 2 षटकार चेतन पाटीलवर. वेदांत गुळवी प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. स्क्वेअर लेगकडे चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल 1 रन. पहाटेचे 3:06 झालेत. सत्यवान काकडे उद्या डे टुर्नामेंट मध्ये सुद्धा दिसतील. जावंच लागेल त्यांना, जावंच लागेल. सकाळी 9:30 वाजता त्यांना ग्राउंडवर पोहोचावंच लागेल. डे नाईट. चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. मात्र बॉल गॅप मध्ये आहे. प्रयत्न अफलातून होता रोहितचा, परंतु हा प्रयत्न असफल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पडतोय. 6 धावा मिळतील. षटकार. चेतन पाटीलवर हल्ला बोल केलाय. सुरुवातीला असं वाटतं काही चेंडूंमध्ये काही धावा येणार नाही. अचानकपणे एनर्जी येते. मग अशी ती भाबाळीची बघितली. त्याच्यानंतर मोरबी संघ खेळत होता. संकेतनं 6 धावांचं षटक टाकलं, परंतु त्यानंतर मात्र रोहितनं केलेली ती फटकेबाजी. अचानकपणे गिअर शिफ्ट होतो आज. न्यूट्रल फर्स्ट सेकंडवर गाडी जी सुरू असते ती टॉप गिअरवर पडते. 3 षटकार आले आतापर्यंत या ओव्हरमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड. इकडे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. व्हॉट अ कॅच. रोहितनं टिपलाय झेल. फॅन्टॅब्युलस कॅच. पहिला धक्का लागेल इकडे. योगेश बालेकरच्या पाठोपाठ आता मात्र सूरज केणे, सूर्य मावळलाय भाबाळेचा. 18 धावांचं योगदान या मॅच मध्ये दिले त्यानं. झेल अफलातून होता, परंतु सोपा झेल नव्हता. थोडंसं एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क पाहायला मिळालं रोहित कडून. पहा बॉडी बॅलन्स सांभाळलं. तदनंतर बराच धावत येऊन गुड रनिंग कॅच. 43 वर 2, परंतु धावसंख्या मात्र प्रचंड झाले. रात्रीमध्ये मात्र कमाल बॅटिंग पाहायला मिळाले सूरज केणेकडून. नवीन फलंदाज सुजित जाधव येतोय. 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हरमध्ये.
आज 5 झेल टिपलेत रोहितनं. एक रनआउट सुद्धा केलाय आणि एक अर्धशतक सुद्धा. सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान दिलंय रोहितनं. समोर ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला नो चान्स. बघत बसला बॉलकडे, टप्पा पडल्यानंतर फ्लाय झाला, बाउन्स झाला बॉल आणि इकडे संधीच नव्हती. बॉल सीमारेषा पार 4. पाहूया पुन्हा एकदा. सूरजकडे बाद जरी झाला असला तरी वेदांतनं सुद्धा चांगले स्ट्रोक्स दाखवलेत. पहा कशा पद्धतीनं टप्प्यावर थांबला. तो एवढा उडाल्यानंतर मात्र काय करू शकता. बऱ्याच वेळेला मग कधी कधी पुढे जाऊन संपूर्ण शरीर झोकून बॉल अडवणं कधी कधी फायद्याचं ठरतं. व कधी कधी तीही भीती असते. पटकन आपण सुद्धा बोलतो कधी कधी की पुढे कशाला आला, टप्पा घ्यायचा होता, टप्पा घ्यायला गेल्यानंतर पुढे कशाला आला. या गोष्टी होत असतात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 47 धावा धावफलकावर 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चौथं आणि अंतिम षटक असेल. परंतु ज्या पद्धतीनं धावफलक पुढे पळतंय, इथून 55-60च्या आसपास जरी धावसंख्या गेली फार कठीण होऊ शकेल कानपोलीला दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणं किंवा चेसिंग करणं. पुन्हा एकदा रोहितला एखादी मोठी इनिंग किंवा अन्य एका फलंदाजाला मात्र तशाच स्वरूपाची इनिंग सजवावी लागेल. चौथं षटक घेऊन रोहन पाटील येतोय. चेतननं 23 धावा मोजल्या आपल्या ओव्हरमध्ये. 47 धावा झाल्यात धावफलकावर. निम्म्या धावा चेतननं दिल्यात. मगाशी तसं घडलं होतं मुरबीच्या बाबतीमध्ये. बंटी ठाकूरनं 29 मोजल्या होत्या. एकाच गोलंदाजानं अर्ध्या. परंतु पाहूया कमबॅक केलं जाणार का. रोहन पाटील येतोय. आता या ओव्हरमध्ये काही झालं तरी कमबॅक करावा लागेल, नाहीतर इकडे मात्र आउटसाइड एज लागली आणि झेल टिपला. यष्ट्यांच्या पाठीमागे फलंदाज होईल बाद. धक्का बसेल इकडे भावाळे ब संघाला. तिसरा 47 या धावसंख्येवर. रोहन पाटीलनं चांगली सुरुवात केली. पहिले 2 डॉट बॉल आलेत. निदान 55च्या खाली ठेवावा लागेल स्कोर. एखादा जरी मोठा स्ट्रोक आला आणि 50च्या खाली राहिला तर ते लाभदायक ठरू शकेल कानपुलीला, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग ऑर्डरची स्ट्रेंथ आहे. नवनाथ मुकणे येतोय 5व्या क्रमांकावर. रोहन पाटीलला मात्र मिळाली सफलता. भिवंडी तालुक्यामधील आलेल्या भावाळे संघानं आज मात्र मन जिंकलेत. यावर्षी पनवेलमध्ये 2-3 स्पर्धा खेळला भावाळे, म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. पहिल्यांदा वाघिलवाड्याची स्पर्धा खेळला होता. चिंचपाड्याच्या मैदानावर, नागझरीच्या मैदानावर खेळला. 47 धावा झाल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा स्ट्रोक 50च्या पुढे नील धावसंख्या. ओ डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि बॉल सरळ साईड स्क्रीनवर जाऊन धडक मारतोय. मिळतोय चौकार नवनाथला आणि चौकाराच्या सहाय्यानं भावाळे संघाचं अर्धशतक धावफलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सुंदर फटका, हेलिकॉप्टर. एक्कावन्न धावा झाल्यात. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आजच्या रात्रीमधील शेवटची लढत कानपुली आणि भावाळे ब. ए पोल मधील हा सामना कोणता संघ सुपर 7 साठी क्वालिफाय करणार. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. काकडे होते त्या ठिकाणी. सिंगल येईल. करण आहे पाठीमागे. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 52 52 धावा. 2 चेंडू बाकी आहेत. चांगली टोटल उभी केले. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 50+ धावसंख्या नक्कीच मी तर म्हणेन लाभदायक ठरू शकेल भावाळे ब संघाला. 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, इकडे बीट जरूर झाला होता, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामधून चेंडू निसटला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि 2 धावा प्राप्त होतील.
54 3:15 वाजलेत. काही वेळामध्येच हळूहळू सूर्याची किरणं येतील. सगळ्यात जास्त उशीर खरं तर आज झालाय, पण अनेक संघ उशिरा आले. ओ लॉफ्ट केलं बॉलला, स्क्वायर लेगला करण येतोय वेगानं त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप, चान्स होती इकडे, मात्र झेल टिपायला हवा होता. जजमेंट सुद्धा केलं होतं, परंतु अगदी निर्णायक क्षणाला मात्र झेल सुटलाय. 3 धावा पळून पूर्ण केल्या. 3 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 57 या आकड्यावर, 57. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर तर तगडा उभा केलाय. सोपं नाहीये कानपुरीला, घाम गाळावा लागेल कडाक्याच्या थंडीमध्ये. रोहन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्या षटकामधील या इनिंगचा शेवटचा चेंडू सादर करेल. ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनचा फिल्डर वेगानं पोहोचलाय. थ्रो स्ट्रायकर एंडला, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 59 धावा, 60 धावांचं टार्गेट सेट केलंय. 60 रन्स टू विन. कानपोली संघाला जिंकण्यासाठी, सुपर 7 साठी जाण्यासाठी 60 धावांची गरज आहे. रोज खरं तर बराचसा वेळ होता, तरी सुद्धा आपण सुपर 14 साठी संघ क्वालिफाय करत होते. पण आज थंडी सुद्धा प्रचंड होती, कोणाची हिंमत नव्हती. आज खरं तर सुपर 14 साठी संघ क्वालिफाय होतील असं सगळ्यांना वाटत होतं, परंतु सुपर 7 साठी आपण आज एक संघ पुढे नेतोय. परवा तर अगदी संघाने रिक्वेस्ट केली होती की आमचा सामना आज खेळवा, परंतु नाही, आयोजक म्हणाले नाही, सुपर 14 साठीच सामना आम्ही 13 तारखेलाच खेळू. कारण भावाळे संघ भिवंडीमधील संघ आहे, बराच दूरवरचा प्रवास करत यावा लागतं. आणि एक सामना खेळण्यासाठी इथपर्यंत दूर येणं, आणि बऱ्याचशा मॅचेसचे शेड्यूल सुद्धा असतात. डे नाईट स्पर्धा सध्या सुरूच आहेत, आणि कुठेतरी त्यांचा विचार घेत काय बरेचसे लोकल संघ होते, त्यांना खेळायचं होतं, त्यांना खेळून दिलं नव्हतं. परंतु आज स्पेशल रिक्वेस्ट फ्रॉम भावाले टीम, आणि त्यांची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. कारण कानपोली संघ ऐकला असता, जवळ आहे, ते कदाचित सुपर 14 साठी आले असते, परंतु फक्त भावाळेसाठी. आणि संध्याकाळी वेळ घालवला कामोठे संघानं. 24 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. दोन पंच आपण बघताय, सुनील तांडेल सर, बेलवली, आणि ज्यांचा चेहरा दिसत नाही ते सत्यवान काकडे आहेत. सगळ्या बाजूनी पॅक आहे चेहरा. सत्यवान काकडे सर, तुमची जागा इकडे अनिल टेंबेनी चालवली. आज 3 ते 4 वडापाव कोंबलेत नुकतेच, जे तुमच्यासाठी आणले होते. चला बॅट्समन पाठवा.
चला फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षण सजवा बावाळे संघ. हा एरियल व्ह्यू आपण पाहतो या मैदानाचा. एखादं इंटरनॅशनल स्टेडियमच तुम्हाला जणू यामधून प्रतीत होईल. असं सुंदर असं क्रीडांगण अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे अजित या स्पर्धेमध्ये. आणि लवकरच खरं तर या क्रीडांगणावर रायगड प्रीमियर लीग खेळवली ना, आणि ते भाग्य राज भोईर यांना मिळालं ना, तर सगळ्यात सुंदर स्पर्धा, सगळ्यात मोठी स्पर्धा या मैदानावरची नक्कीच पाहायला मिळू शकेल. एवढं सुंदर मैदान आहे आणि चांगल्या पद्धतीनं राज भोईर आयोजन सुद्धा करू शकतील, त्यात तिळमात्र शंका नाहीये. सुंदर असं क्रीडांगण ड्रोन व्ह्यू तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवण्यात आला. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेनं. मला हँडओव्हर करायला कोणीच नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा मीच. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन मात्र खातं उघडलं जाते. मॅच कमालीची रंगू शकते कारण दोन्ही संघ चिवट आहेत. काही झालं तरी संघर्ष करणार. आजच्या रात्रीमध्ये तोच संघर्ष दोन्ही संघांचा दिसलाय आणि म्हणूनच कानपुली संघ जरी इकडे 60 डावा असल्या तरी सहजासहजी सामना सोडणाऱ्यांपैकी नाही आहेत, परंतु टोटल मात्र चांगली उभी केले. नवनाचा हा चेंडू स्टंपात घुसलाय, त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोल्ड, मोठी विकेट. मागच्या सामन्याचा अर्धशतकवीर रोहित पाटीलला खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला पहिला धक्का लागला अथर्व 11 गावदेवी कानपुली टीमला. कन्सिस्टन्सी फार महत्वाची असते. तुम्हाला क्रिकेट या खेळामध्ये सातत्य टिकवावं लागतं. प्रत्येक मॅच मध्ये परफॉर्मन्स द्यावाच लागतो, तरच हे सगळे क्रीडा रसिक, हे प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतात. आणि हे सातत्य टिकवणं फार कठीण असतं. आणि एकदा की तुम्ही सातत्य टिकवलं की नक्कीच तुमचं नाव तुमच्या गावातच नाही, तालुक्यातच नाही, जिल्ह्यातच नाही, संपूर्ण राज्याच्या बाहेर, देशाच्या बाहेर मात्र आदरानं घेतलं जातं. आणि कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. मागच्या सामन्याचा परफॉर्मन्स तुम्हाला या सामन्यामध्ये कामाला येणारच नाहीये. तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं इनिंग साकारावी लागते. इकडे मात्र पहिला धक्का शून्यावर बसलाय. रोहित पाटीलला खातं उघडू दिलं नाहीये. नवीन बॅटर चेतन येतोय. चेतन आणि आदेश. चेतनच्या ओव्हरमध्ये सगळ्यात जास्त धावा गेल्या होत्या, 23. हा चेंडू शरीराचा वेध घेता लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स. काय अपील आहे. 3:25 एवढा जोरदार अपील. आजूबाजूच्या गावातल्यांची झोप मोड झाली असेल, एवढी जोरदार अपील होती. प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड उत्साह, परंतु पंचांनी अपील जागेवर फेटाळून लावली. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिकडे इनफिल्ड मध्ये सिंगल आली. 1 रन. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कमाल कला सुरुवात केली ती नवनाथ मुकनेनं. मुकवलंय सध्याच्या घडीला फलंदाजांना. मोठे स्ट्रोक्स येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर सध्याच्या घडीला मुकने गोलंदाजी करतोय. अथर्व 11 गावदेवी कानपुली संघ थोडासा टेन्शन मध्ये असेल. ओ लॉफ केले बॉलला. आकर्षक फटका, भव्य षटकार. मिड विकेटच्या वरतून मारलाय. उत्तुंग षटकार.
देशमध्येच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 8 ऑन अ बोर्ड. लास्ट बॉल फ्रॉम नमनाथ मुकडे. ओ यावेळेचा हा फटका थोडासा मिसक्यूट झालाय. चान्स आहे. कॅच ड्रॉप. 2-3 क्षेत्ररक्षक पुढे आले होते. कॉलिंग प्रॉपर नव्हतं. झेल होऊ शकला असता परंतु तो झाला नाहीये. भावाळी संघ हलक्यात घेऊ नका कारण कानपुली संघ काय करेल याचा नेम नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 10 धावा. अजूनही 3 षटकांमध्ये 50 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन योगेश भालेकर. ओ टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगला. झेल टिपलाय. फलंदाज बाद. आणखीन एक महत्वाचा धक्का दिलाय. चेतन पाटील यावेळेस मात्र मैदान सोडेल. दुसरी मोठी सफलता टीम भावाळेसाठी. शेरदिल ट्रेडर्स भावाळे ब संघ इम्तियाज शेख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ कमाल परफॉर्मन्स. बऱ्याच वेळेला शेरदिल म्हात्रेपाडा संघाला सुद्धा पुरस्कृत करत असतात. मगाशी अपील दाखवली जाते आपल्या टीव्ही स्क्रीनवर. कमाल अपील होती. नवनाथला प्रश्न पडला होता की काय चुकलं माझं. दहा वर 2. सध्याच्या घडीला थोडा स्ट्रगल सुरू आहे कानपोली संघाचा. चला स्पीडअप करा प्लीज. सोडून दिला होता हा चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरून चाललाय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. अकरा धावा धावफलकावर. बघाशी जसा एनर्जेटिक खेळ केला होता करणनं एक सामना जिंकून दिला होता तसंच काहीच करावं लागेल. लोवर फुल टॉस बॉल लवकर पिक केलाय. स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे पडलाय आणि हा येतोय कानपुलीसाठी षटकार. 6 धावा. करण पाटील आज पहिल्या मॅच मध्ये मात्र बॅट लागली होती त्याची. संघ अडचणीमध्ये असताना याच करण पाटीलनं मात्र धावांचा यशस्वी पाठलाग केला होता आणि कुठेतरी तो आत्मविश्वास तो कॉन्फिडन्स अजूनही त्याच्यामध्ये असणार आहे. जरूर सुरुवातीला रोहित पाटील बाद झाला असला, चेतन पाटील बाद झाला असला तरी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. 5व्या 6व्या 7व्या 8व्या नंबरचे फलंदाज येऊन सुद्धा षटकार मारू शकतात. एवढा मोठा संघ आहे कानपुली या विभागामधील. 17 धावा धावफलकावर आहे. 60 धावांचे टार्गेट आहे. आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025. आज स्पर्धेची 5वी रात्र सुरू आहे.
पाचवी पहाट चालू झाले. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. दीर्घ चेंडू येत असताना कमबॅक केले गोलंदाज योगेश बालेकरनं. षटकारानंतरचे कमबॅक. 17 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. अजूनही सामना मी तर म्हणेन बॅलन्स आहे, कारण कानपुली संघ 1-2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये परतील. मागे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बॅट स्पीड सुद्धा प्रचंड होता. व्हाईट बॉल जरूर आहे इकडे. एकदा येईल. सिंगल रन. पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सर बेलवली आणि स्क्वेअर लेग अंपायर लेजंड सत्यवान काकडे सर. अनिल टोंबे. आणखीन एक डॉट बॉल येत असताना षटकार जरूर आला, परंतु कुठेतरी सिंगल डबल्स तरी चालू राहायला हव्यात, कारण या मॅच मध्ये या इनिंगमध्ये डॉट बॉल खेळून जमणार नाही कानपोलीला. काही ना काही मुवमेंट झाल्याच पाहिजेत, काही ना काही हालचाल झालीच पाहिजे. हो, चांगला ऍडजस्ट करून मारलाय फटका. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. एकच धावेल. अनिल टेंबे सर तुम्ही घरी गेला तरी चालेल, कारण 2 अंपायर्स ऑलरेडी आहेत तिकडे. कारण ते मगासपासून आमच्या मागून बोलतायत की माझं काहीच काम नाही इकडे. खुश सुद्धा आहेत. शेवटची मॅच त्यांना करायला मिळत नाही याचा आनंद वेगळाच आहे त्यांच्या चेहऱ्यावर. डॉट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस योगेश भालेकरचा. षटकारानंतर मात्र बिलकुल धावा दिलेला नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 19 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये आता जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. 41 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असं इक्वेशन. तिसरं षटक घेऊन विकास गवारी. बारा बॉलमध्ये 41 धावा करायच्या आहेत. आता मात्र बॅट उचललीच नाही तर मात्र कानपोली गाठावी लागेल. गोलंदाज तयार. फुल टॉस होता, मागे वळवलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा ओलांडतोय आणि पहिलाच बॉलवर चौकार. धावांचा विकास होत असताना करण पाटीलच्या बॅटमधून मात्र 4 रन. चौकार टीमची टोटल 23 वर जाऊन पोहोचले. 60 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अजूनही 37 धावा करायच्या आहेत 11 बॉलमध्ये. काल 6 बॉल 31 चा सामना, 2 बॉल 7 वर आला होता. 6 बॉल 31 चा रात्रीचा सामना शेवटचा. याच मैदानावर काही घडू शकतो आणि त्याची प्रचिती बऱ्याच वेळाला आले. ओळे विरुद्ध जावळे अशी लढत होती. सगळ्यांनाच वाटलं होतं की 6 बॉलमध्ये 31 होणारच नाहीत, असं काही घडतच नाही कधी. शॉर्ट बॉल, चांगला फटका आहे, स्लॅश केलाय कव्हर पॉइंटला. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. आणखीन एक चौकार. रंग भरतोय या मॅच मध्ये करण पाटील. लगातार 2 स्ट्रोक्स आले, 2 चौकारां. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर कार्डवर आता मात्र लागल्यात त्या 27 धावा. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज आहे. क्रिकेट हा खेळच अनिश्चित आहे त्याचा आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये. काल गोलंदाजांना भरपूर चुका केल्या. एक भीमर टाकला, त्याच्यावर षटकार आला. तेव्हा कधी काही घडू शकतो. कुठल्याही गोष्टीसाठी मात्र आपल्याला तयार राहावं लागेल आणि म्हणूनच तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ म्हटलं की क्रिकेट.
लढतोय, लढावं तर लागेल कानपुलीला या मॅचमध्ये. इकडे प्रॉपर कनेक्शन नव्हतं, फॉलो थ्रू मध्ये जाऊन चेंडू उचलेल विकास, तोपर्यंत मात्र एक रन, सिंगल रन. प्रत्येक चेंडूवर आता मात्र आघात करण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. शेवटच्या 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे. 32 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9 असे इक्वेशन या मॅचमध्ये आलंय. अशा घटना बऱ्याच वेळेला घडल्यात आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये. 5 बॉलमध्ये 37 धावांचा चेस झालाय. करण मडवीची मॅच तुम्ही पाहिली असेल. किंजल ट्रॉफीमध्ये आदर्श पनवेल संघाच्या विरोधामध्ये तो कारनामा. इकडे कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं, रन तर मिळाली. सिंगलनं फारसं काही बिघडणार नाहीये बाबाळे ब संघाचं. लेग बायचा इशारा आलाय. करण पाटील लढतोय एका बाजूला. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. काही झालं तरी या 2 बॉलमध्ये स्ट्रोक्स खेळावे लागतील. निदान 8-10 धावा काढाव्या लागतील, म्हणजेच काय षटकार चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. स्टॉप केलाय, सिंगलच येईल. 1 रन. पहिल्या 2 चौकारानंतर मात्र गोलंदाज विकास गवारी मात्र वेळीच सावध झाला आणि पुढे एकही मोठा फटका येणार नाही याची पुरेपूर दक्षता मात्र त्यांना घेतली आणि त्याचमुळे इथे आता मात्र अंतर वाढत असताना निम्म अंतर पार झाले. 30 धावा धाव फलकावर. 30 धावांची अजूनही गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही झालं तरी एखादा मोठा स्ट्रोक बनवावा लागेल. यावेळेचा हा चेंडू पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतो. एक अतिरिक्त रन. 7 बॉल 29 धावा. षटकार आला तर 23 धावा राहतील. कुठेतरी थोडंसं आटोक्यामध्ये. 29 रिक्वायर्ड, रिमेनिंग 7. शेरदिल ट्रेडर्स 11 भावाळे ब. इम्तियाज शेख वावंजा याने पुरस्कृत केलेला संघ. मुन्ना शेख. इथे सुद्धा पुन्हा एकदा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आणखीन अतिरिक्त रन. 7 चेंडू आणि 28 धावा. 28 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 7 असं इक्वेशन. एखादा मोठा फटका बनवावाच लागेल. थोडंसं दडपण गोलंदाज विकास गवारीवर सुद्धा आहे. त्याला सुद्धा चेंडू चांगला टाकायचा आहे. त्याला सुद्धा या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका द्यायचा नाहीये आणि त्याच मनस्थितीमध्ये मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र तो करतोय. ओ समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. प्रयत्न चांगला होता परंतु हे प्रयत्न मात्र तोकडे पडलेत. अपुरा पडला हा प्रयत्न. फलंदाज बाद होईल इकडे. आता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि जिंकण्यासाठी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये अथर्व 11 गावदेवी कानपोली टीमला 28 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 28 धावा. कालच या स्पर्धेमध्ये 6 बॉल 31चा सामना काय रंगला होता. असंच काहीच चित्र पाहायला मिळणार का पाहूया. करण पाटील आणि प्रीतम पाटील नवीन फलंदाज. करण पाटील 8 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. शेवटचं 4थं आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सूरज केणे. आज कमालीचा खेळ झाला सूरजकडून. 100 पेक्षा जास्त धावा. आजची रात्र गाजवले बाबाळे ब संघाचा वंडरमॅन. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन. आज सगळ्याच कानपुली संघाने सुद्धा छान खेळ केला परंतु दोनही तगडे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये 3ऱ्या राऊंडमध्ये आले. तर कोणतरी एक संघ पराभूत होईल, कोणतरी एक संघ जिंकणार.
स्ट्रोक्स ऑन साइडला निघालाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, मिसफिल्ड आणि बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा करता चौकार. शेवटचे 5 चेंडू आणि गरज असेल ती 23 धावांची. 4 षटकार, 4 षटकार. षटकार मोजावे लागतील इकडे मात्र करणला. करणनं पहिला सामना जरूर जिंकून दिला होता, परंतु पहिला सामना जिंकून देण्यापेक्षा तिसरा सामना जिंकून देण्याला एक वेगळंच महत्त्व असतं. जे वाटचाल ऑट्स असतो, पण हा सामना तुम्हाला एक बक्षीस मात्र मिळवून देतो. गोलंदाज तयार. सूरज केणे. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. करण पाटीलचा जिगरबाज खेळ नक्कीच पाहायला मिळालाय. आजच्या रात्रीमध्ये या नावाची चर्चा सुद्धा झाली. 5-23. ओ, इकडे हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉलसाठी चेक केले जाईल. तिसरे पंच अनिल टेंबे थोडेसे विश्रांती घेत आहेत. फेअर डिलिव्हरी पंचांनी कळवले ऑन द लाईन आहे आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र लीगल डिलिव्हरी असेल. व्हेरी क्विक डिसिजन अनिल टेंबे सर. फुल टॉस आहे. कनेक्शन पाहूया, परंतु इकडे लॉंग लेगला फिल्डर होता. चेल तर सुटलाय, परंतु हा चेंडू जायला हवा होता. सगळेजण हाच विचार करत असतील. रेफर पुन्हा एकदा करण्यात आले. पुन्हा एकदा क्विक डिसिजन अनिल टेंबे यांच्याकडून पाहायला मिळेल. वेस्ट साईडसाठी हा रिव्ह्यू करण्यात आलाय, परंतु फुलटॉस बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक यायला हवा होता. कानपोलीकर हेच विचार करत असतील. फेअर डिलिव्हरी अगेन. अतिशय क्विक निर्णय, झटपट निर्णय अनिल टेंबे सरांचे. चांगला बॉल होता. यावेळेस मात्र बॅटची एज लागल्यानंतर गलीमध्ये स्टॉप केला जातोय. सिंगलच येते. आता सामना मात्र कुठे चाललाय याची चाहूल मात्र सगळ्यांनाच लागले. सुपर 7 साठी क्वालिफाय करण्यासाठी मात्र संघ धडपडतोय आणि शेर दिल ट्रेडर्स भावाळे ब संघ हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना शेवटचे 2 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. पहाटेचे 4:15 वाजलेत. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आणि बरोबर 4:15 वाजता ही स्पर्धा, आज या स्पर्धेची 5वी रात्र. 4:15 वाजता अनिल टेंबे सरांनी बॅग उचलले. आणि आजच्या रात्रीमधून मात्र सुपर 7 साठी क्वालिफाय होईल शेरदिल ट्रेडर्स भावाळे ब संघानं मात्र